नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. तर आता जानू घेणार जयंतचा सूड. तो कसा, चला तर बघूया. तर होत असं की संतोष विनाच्या कानाखाली देतो. त्याच वेळेस काहीतरी पडण्याचा आवाज येतो. आता विना आणि संतोष बघतात तर लक्ष्मी आलेली असते. तिला बघून संतोष जाम हादरतो आणि म्हणतो, आई तू आत्ता. लक्ष्मीला एवढा राग आलेला असतो. ती आतमध्ये येते आणि संतोषच्या एक कानाखाली देते. लक्ष्मीचा अवतार बघून संतोषची बोलतीच बंद होते. ती त्याच्या हाताला पकडते आणि ओढत घेऊन जाते. संतोष म्हणत असतो, आई हे काय करतेस? पण लक्ष्मी त्याला दारात घेऊन जाते आणि जोरात बाहेर ढकलते आणि मोठ्याने ओरडते, ह्या घरातील पुरुष, ह्या घरातील स्त्रियांच्या अंगावर हात उचलू शकत नाही. तू ह्या घरात राहण्याच्या लायकीचाच नाही आहेस. संतोष म्हणतो, आई ऐक ना. लक्ष्मी म्हणते, मला काही ऐकायचं नाही आहे. दूर हो माझ्या नजरेसमोरून. आता घरात येण्यासाठी संतोष पळतच येतो, पण लक्ष्मी मात्र त्याच्या तोंडावर दार लावते. संतोष आता गयावया करत असतो. दार वाजून म्हणतो, ऐक नाही, दार उघड ना, प्लीज दार उघड. हवं तर मी विनाची माफी मागतो. लक्ष्मी आत येते आणि मोठ्याने रडायला लागते. हात जोडून म्हणते, विना मला माफ कर. विना म्हणते, आई तुम्ही का माफी मागताय? लक्ष्मी म्हणते, कारण मी तुझ्या नवऱ्याची आई आहे आणि तो जो तुझ्याशी वागला ना ते अगदी गलिच्छ होतं. आत्तापर्यंत मी त्याच्या सगळ्या चुका पोटात घातल्या, पण ह्या चुकीला माफी नाही. विना तुला सगळं भोगावं लागतंय ग. तू ह्या घरासाठी किती राबलीस, ह्या घराला आपलं मानलं, ह्या घरातील लोकांना जीव लावलास आणि आमच्याकडून काय मिळालं तुला? कायम तुझी फरफड होत राहिली. विना म्हणते, आई अहो असं का बोलताय? तुम्ही मला आईसारखं प्रेम दिलं, मला माया लावली, माझ्या सुखात दुखात तुम्हीच मला साथ दिली. एवढंच काय, घरातील लोकांनी पण मला खूप जीव लावला. हे बघा आई, यांचं वागणं तुम्ही मनावर नका घेऊ. ते काय आत्ताचं आहे का? कायम ते तसंच वागत राहिले. पण यामध्ये तुमचा किंवा बाबांचा काही दोष नाही. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आणि मला सांगा, तुम्हाला लेक मानता ना? मग असं लेकीला कुणी हात जोडतं का? लक्ष्मणती, विना का का तू एवढी समजदार आहेस? कधी कधी असं वाटतं तू सिंचनासारखी असती ना तरी बरं झालं असतं. रोकठोक बोलून आपलं मन तरी मोकळं केलं असतं. तुला मारायची अशी कोणाची हिंमत नसती झाली. बाळा मी काय करू तुझ्यासाठी? विना म्हणते, आई तुम्ही शांत व्हा बरं. थांबा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. सिद्धू कौतुकाने म्हणतो, वा मॅडम वा, तुम्ही तर झाशीच्या राणीसारखं लढत होता. कमाल आहे तुमची. हे तुमचं रूप मी पहिल्यांदाच बघितलं. एरवी तुम्ही गरीब सगळ्यांचं ऐकून घेता आणि आज तुमच्यामध्ये एकदम दुर्गा. कसं कसं हे कसं घडलं? भावना स्माईल करत म्हणते, सिद्धिराज काहीपणा तुमचं, एवढं काही नाही. सिद्धू म्हणतो, एवढं काही नाही? अहो त्या गुंडाच्या तुम्ही छातीवर उभा राहिलात आणि बाकीच्यांना वा वा वा, काही नियम होता. भावना म्हणते, मग माझ्या नवऱ्याच्या जीवावर उठल्यावर मी त्यांना थोडीच सोडणार आहे. सिद्धू म्हणतो, काय 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 आत्ता काय बोललात? भावना म्हणते, काय? तो परत बोला ना. ती म्हणती, माझ्या नवऱ्याच्या जीवावर. तो हेच ऐकण्यासाठी कान आतुर झाले होते. खरंच तुम्ही स्वतःच्या जीवावर उठलात. माझ्यावर एवढं प्रेम करता? भावना म्हणते, सिद्धिराज तुमचं काही पण ना. तो प्लीज प्लीज मॅडम सांगा ना, तुम्ही माझ्यावर एवढं प्रेम करता, बोला ना मॅडम. भावना म्हणते, सिद्धिराज मी काहीही बोलणार नाही. तो काय मॅडम, पण काही केल्या तो भावनाचा काय पिछा सोडत नाही. भावनाचा एवढा सन्मान बघून आजीचा जळफळाट होत असतो आणि तिच्याबरोबर निलांबरीचा पण. आजी म्हणते, निलांबरी आपलं सगळंच हातातून चाललंय. असं जर होत राहिलं ते अवलक्षणी लवकरच आपल्यावर राज्य करेल. तू बघितलंस ना, आज संपत पण काही नाही बोलला. याचा अर्थ त्याची पण इच्छा होती देवीची पूजा ही त्या मुलीनीच करायची. नाही 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 नाही, हिला असं सोडून नाही जमणार. आता मात्र निलांबरीला खूप राग येतो आणि ती रूममध्ये जाते. आदिराजला बघून लगेच मुरका मारते. तो विचारतो, निलांबरी काय झालं? आता निलांबरी भडकते, काय झालं हे तुम्ही विचारताय? माझी साथ द्यायची सोडून त्या भावनेची साथ देत होता. आदिराज म्हणतो, अगं मी काय साथ दिली? तिने सिद्धूला वाचवलं आणि आईचीच इच्छा होती तिने देवीची पूजा करावी, यात माझी काय चूक आहे? आणि मला सांग काय हरकत आहे? आता निलांबरी जास्तच दात खाते. इकडे जानू सारखी जयंतच्या पाळतीवर असते. जयंत आता इकडे तिकडे बघतो आणि आजीच्या रूममध्ये जातो. खुर्ची ओढतो
आणि आजी शेजारी बसतो आणि म्हणतो, रिमेंबर आजी, माझं सत्य तू जगासमोर आणण्याचा प्रयत्न केलास तर तुला फार वाईट परिणामांना सामोरे जावं लागेल. रागात म्हणतो, अंडरस्टूड. हे सगळं लपून जानू ऐकत असते. आता मात्र तिची चांगली सटकते आणि ती पण करते. आता तो पण काय हे पुढील भागात बघूया. धन्यवाद.